नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे प्रमोद कुलकर्णी लिखित एकाकी. सादर आहे कथा एकाकी. सरिता, ए सरिता, अशी हाक तिच्या आईनं मारली, परंतु सरिताकडून काही उत्तर आलं नाही. तिनं आपल्या मुलाला विनयला सांगितलं, अरे सरिताला उठव, तिला आता कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला जायचंय. विनय तिच्या खोलीमध्ये गेला, परंतु सरिता तिथं नव्हती. एक चिठ्ठी होती. तो ती चिठ्ठी घेऊन आईकडे आला. अगं आई, सरिता रूममध्ये नाहीये, तिची चिठ्ठी आहे. तेवढ्यात विनयचे बाबा किचन रूममध्ये आले. कसली चिठ्ठी, कोणाची चिठ्ठी, असं विचारते झाले. चिठ्ठीतील मजकूर विनय मोठ्यानं वाचत होता. मी घर सोडून जात आहे, माझा कोणी शोध घेऊ नये. सर्वजण अवाक झाले. सरिता नुकतीच एम.ए. होऊन एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरीला लागली. महिन्यापूर्वीच तिला ही नोकरी मिळाली होती. तिचे बाबा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होते. विनय लहान होता. त्यानं गेल्या वर्षी कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आई विमलाबाई गृहिणी होती. चहा पिता पिता सर्वजण विचार करत होते. आई बोलली, अरे विनय, सरिताची जवळची मैत्रीण जी आपल्या घरी नेहमी येते, तिला फोन करून घरी बोलव. विनयनं फोन केल्यानंतर रागिणी, सरिताची मैत्रीण लगोलग आली. ती आल्यानंतर तिला सरिताचं पत्र वाचावयास दिलं आणि विचारणा झाली की तुला काही माहिती आहे का. तिनं पटकन सांगितलं, तिच्या कॉलेजमध्ये एक नवीन प्राध्यापक जॉईन झाला. त्या दोघांचं प्रेम प्रकरण चालू होतं. कदाचित ती त्याच्याकडेच गेली असेल. मला हे माहीत होतं, परंतु एवढ्या लवकर सरिता पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. आईनं सांगितलं, आम्हाला म्हणाली असती तर आम्ही लग्न लावून दिलं असतं. रागिणीनं उत्तर दिलं की तो इतर जातीचा आहे, या कारणास्तव तुम्ही तिचं लग्न लावून दिलं नसतं. आईनं विचारलं, त्याची परिस्थिती ठीक आहे ना. तो शिकलेला आहे, पण घरातील सर्वजण यथातथाच आहेत. स्वतःचं अजून घर नाही त्याचं. वडील म्हणाले, जे जे होईल ते ते पाहणे. विनयचं कॉमर्स कॉलेज होतं. ते कॉलेज वेगळं होतं, त्यामुळे त्याला काही कल्पना नव्हती. सरिता बॅग घेऊन एका मंदिरात आली. तिथे गुरुजी होते. त्यांनी सर्व लग्नाची तयारी केलेली होती. प्राध्यापक सुबोध आपल्या मित्रांसह आला होता. तासाभरात सर्व विधी होऊन लग्न लागलं. सुबोधच्या घरी आले. त्यांचा गृहप्रवेश झाला. सुबोध म्हणाला, आपण 8 दिवस बाहेर गावी जाऊ, त्यानंतर नवीन जागेत प्रवेश करू. 8 दिवसांनंतर ती दोघं नवीन घरामध्ये शिफ्ट झाले. ते दोघंच त्या फ्लॅटमध्ये राहणारे होते. तो फ्लॅट भाडे पद्धतीवर होता, परंतु वेल फर्निश्ड होता. दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला. इकडे तिच्या आई वडिलांनी तिचं नाव टाकलं आणि आपला नित्यक्रम चालू ठेवला. नव्या नवलाईचे दिवस सरले. सरिताला त्याचे एक एक दुर्गुण दिसू लागले. जगात जेवढे म्हणून दुर्गुण आहेत ते सर्व सुबोधमध्ये होते. सरितानं वर्षभर सहन केलं, परंतु त्याच्यात तसूभरही फरक पडला नाही. तिनं एक दिवस त्याला न सांगता सरळ घर सोडलं. ती एका तालुक्याच्या ठिकाणी राहू लागली. तिला प्रायव्हेट क्लासेस घेता तिथं जॉब लागला. तिचा उदरनिर्वाह सुरू झाला. अशी काही वर्ष गेली. तिला मनुष्य प्राण्याची घृणा वाटू लागली. त्यामुळे तिला या नवीन जागी सर्व पुरुषांशी ती फटकून वागत होती. फावल्या वेळात तिनं एक प्रबंध लिहिला. ते लिहिताना तिचा बराच काळ गेला. त्या प्रबंधाचा विषय होता, स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे. हा प्रबंध विद्यापीठाकडे पाठवला. काही महिन्यातच तिचा प्रबंध युनिव्हर्सिटीनं स्वीकारून तिला डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. तिला समोरून कॉलेजमध्ये लेक्चररची ऑफर आली. तिनं ताबडतोब कॉलेज जॉईन केलं. सुस्थितीतील एक जागा भाडे पद्धतीवर घेतली. ते जुन्या पद्धतीचं कौलारू घर होतं. तिनं ते डेकोरेटिव्ह केलं. तिचं आयुष्य ती स्वतंत्रपणे जगत होती. घर सोडल्यानंतर तिच्या आई वडिलांशी तिचा संपर्क तुटला होता. इकडे विनय बी.कॉम
म्हणजे पदवीधर झाला. त्यानं UPSCची परीक्षा दिली. दुसऱ्या वेळी यश मिळालं. त्याची नियुक्ती कलेक्टर म्हणून शेजारच्या जिल्ह्यात झाली. एवढ्या वर्षांमध्ये सर्वजण सरिताला विसरले होते. त्यांना तिचा काहीच इतिहास कळला नाही. एके दिवशी एका गावाहून विनयच्या वडिलांचे मित्र भेटावयास आले. त्यांनी घरात विचारलं, सरिता आता काय करते? सर्वजण चूप झाले. ते म्हणाले, मी सांगतो तुम्हाला सरिताबद्दल. त्यांनी इत्यंभूत सर्व कथा कथन केली. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. आईनं विचारलं, आता ती ठीक आहे ना? हो, ती एका कॉलेजमध्ये नोकरीला आहे. तिनं एक प्रबंध लिहिला, तिला डॉक्टरेट मिळाली. आता ती डॉक्टर सरिता या नावानं ओळखली जाते. मध्येच बरीच वर्ष गेली, त्यामुळे ती आता ओळखू येत नाही. ही सर्व माहिती ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. एकंदरीत शोकांतिका झाली. एवढं सर्व होऊन तिनं आम्हाला काही कळवलं नाही. सरिताच्या कॉलेजमध्ये एक जुने प्रोफेसर होते. त्यांच्या मुलीचं लग्न ते जमवत होते. महिन्याभरात त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं. त्या प्राध्यापकांची मुलगी विनयला सांगून आली होती. दोन्ही कुटुंबांची बोलणी झाली. विनयला त्यांची मुलगी शारदा आवडली. लग्न विनयच्या शहरात करावयाचं ठरलं. तो मामलेदार असल्यामुळे त्याचा दरारा मोठा होता. लग्न पुढील महिन्यात ठरलं. लग्नाची पत्रिका प्राध्यापकांनी सरिताला दिली. तिनं पण सांगितलं, मी जरूर लग्नाला येईन. सरिता घरी आल्यानंतर तिनं लग्नपत्रिका उघडून बघितली. तिला शॉक बसला. प्राध्यापकांचा जावई तिचा भाऊ विनय होता. लग्नाला काही ती गेली नाही. पुढे काही दिवसांनी प्राध्यापकांनी तिला विचारलं, सर्वजण लग्नाला आले होते, तुमचीच कमी होती. सरितानं सांगितलं, माझी मनस्थिती ठीक नव्हती म्हणून मी आले नाही, क्षमस्व. प्राध्यापक बोलले, काही हरकत नाही, त्यासाठी क्षमा कशाला मागायची? पुढील काही महिन्यात तिच्या कॉलेजमध्ये एक नवीन प्राध्यापक जॉईन होणार होते. जेव्हा तिला कळलं की तो तिचा पूर्वाश्रमीचा नवरा आहे, तिनं कॉलेज सोडून दिलं. तिने परत क्लासेस जॉईन केले. तिचा चरितार्थ चालू होता. एके दिवशी तिच्या लक्षात आलं की तो कॉलेजमध्ये जॉईन झाल्यानंतर त्याला या शहरात राहावं लागेल. तसं ते लहान टाऊन होतं, त्यामुळे कुठे ना कुठेतरी भेटायचा योग येणार. तिनं क्लासच्या मालकाला विचारलं, तुमचे इतर गावात वर्ग चालू आहेत का? त्याने 2 ठिकाणी आहेत असं सांगितलं. तिनं त्यांना विनंती केली, मला वर्ग असलेल्या ठिकाणी ट्रान्सफर करा. त्या मालकानं जे ठिकाण तिने निवडलं होतं ते या टाउन पासून 80 किलोमीटरवर होतं. ती तिकडे जॉईन झाली. काही दिवस येऊन जाऊन करत होती. ते छोटं ठिकाण असल्यामुळे तिला एका चांगल्या लोकवस्तीत एका वाड्यामध्ये 2 रूम भाड्याने मिळाल्या. तिनं पुढील आठवड्यात सर्व सामान या नवीन जागेत शिफ्ट केलं. हे गाव इतकं सुंदर होतं की ती तिथं रमली. नदी गावाबाहेर वाहत जायची. जवळच एक टेकडी होती. त्या टेकडीपाशी एक शंकराचं देऊळ होतं. बरेच लोक तिथं संध्याकाळी फिरायला यायचे. तिच्या काही लोकांशी, विशेषतः महिलांशी चांगली जान पहचान झाली. तिला ते गाव फार आवडलं. विनयचं लग्न होतं, त्यामुळे सरिता प्राध्यापकांच्या मुलीच्या लग्नाला गेली नाही. विनयचं लग्न धुमधडाक्यात झालं. गावातील प्रतिष्ठित लोक आले होते. लग्नाच्या वेळी सर्वांना सरिताची आठवण झाली. लग्नाचा सोहळा उत्तम झाला. तसं म्हटलं तर विनयचे आईवडील एकदम साधं मध्यमवर्गीय कुटुंब. विनय मामलेदार झाल्यामुळं एवढा भव्य दिव्य सोहळा त्यांना पाहता आला. विनयच्या सासऱ्यानं त्यांच्या मुलीला स्त्रीधन दिलं. ते सर्व लेटेस्ट डिझाईनचं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी ते दोघं 8 दिवसांसाठी बाहेरगावी जाऊन आले. परत आल्यानंतर विनयनं आपली ड्युटी त्या गावात जॉईन केली. त्यानं आपल्या बायकोबरोबर नवीन संसार थाटला. सुनेच्या मदतीला सासूबाई आल्या होत्या. विनय बरोबर गावातील प्रतिष्ठित मंडळी आठवड्यातून एक वेळ गप्पा मारण्यासाठी येत. त्यातील काही लोकांनी सदाशिव या व्यक्तीबद्दल सांगितलं. ही व्यक्ती आपल्या गावातील अतिशय नीचतम व्यक्ती आहे, त्याच्यापासून सांभाळा, कारण तो कधी तुम्हाला गोत्यात आणेल ते कळणार नाही. एके दिवशी सदाशिव एका शेत जमिनीच्या बाबतीत विनयच्या ऑफिसमध्ये आला. विनयनं त्याचं स्वागत केलं. विचारलं, काय काम आहे? गावातील एका व्यक्तीची 5 एकर जमीन माझ्या नावावर करून द्या,
सातबारा माझ्या नावावर करा. विनय बोलला, त्या व्यक्तीला घेऊन या, त्याचं बक्षीसपत्र घेऊन काम करूया. जर त्या व्यक्तीला मी आणलं नाही तर तुम्ही हे काम करणार नाही का, असं सदाशिवनं विचारलं. विनयनं शांतपणे सांगितलं, हे बेकायदेशीर आहे, तसं मला करता येणार नाही. सदाशिवनं पैशाची लालूच दाखवली. विनयनं सदाशिवला सांगितलं, ते आपण नंतर बघू, परंतु त्या व्यक्तीचं बक्षीसपत्र साध्या कागदावर घेऊन या. तसंच सातबारा नवीन उतारा पण आणा, मग बघू काय मार्ग काढावा याचा. सदाशिवनं 2 दिवसात बक्षीसपत्र आणि सातबारा उतारा आणून दिला. विनयनं त्याला सांगितलं, पुढील आठवड्यात कागदपत्र करूया, त्यावेळी एवढं एवढं माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचा मोबदला घेऊन ये, असं खुणेनं सांगितलं. विनयनं दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला बोलवून ते बक्षीसपत्र दाखवलं. ती व्यक्ती म्हणाली, मी हे लिहिलं नाही आणि हे माझं हस्ताक्षर व सही पण नाही. त्या व्यक्तीला सांगितलं, तू सध्या कुठेही वाच्यता करू नकोस. शेवटी खरेदी पत्राचा दिवस ठरला. विनयनं अँटी करप्शनला सांगून 2 साध्या वेशातील माणसं तसंच पोलीस यांची तजवीज केली. सदाशिव त्या दिवशी आला. जुजबी पेपर बनवून दिले, सह्या झाल्या. सदाशिव पैशाचं बंद पाकिट विनयला देतेवेळी अँटी करप्शनची माणसं आली. त्यांनी सदाशिवला पकडलं. सदाशिव बिचकला, काही बाही सांगू लागला. पोलिसांनी त्याला पकडून जेलची हवा दाखवली. ही बातमी सर्व पंचक्रोशीत झाली. सर्वजण म्हणाले, सदाशिवला बरी अद्दल घडली. रागिणी म्हणजे सरिताची मैत्रिणी योगायोगानं सरिताच्या गावी आली. तिची मावशी त्या गावात राहत होती. रागिणीला माहीत नव्हतं की सरिता या गावात राहते. एके दिवशी संध्याकाळी ती मावशीबरोबर बाहेर पडली, तेव्हा शेजारच्या वाड्यातून सरिता बाहेर पडताना तिनं पाहिलं. तिनं सरिताला साद घातली. सरितानं मागे वळून पाहिलं. ती रागिणीपाशी आली. रागिणीनं सांगितलं, मी माझ्या मावशीकडे आलीये, ही माझी मावशी. सरितानं सांगितलं, मी इकडे या गावात एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चरर आहे. मी या बाजूच्या वाड्यात राहते. तुला वेळ मिळाला तर ये, एक दिवस आपण बोलू. दोघींनी आपापले फोन नंबर एकमेकींना दिले. दुसऱ्या दिवशी रागिणीनं फोन करून सरिताला विचारलं, मी किती वाजता येऊ भेटायला? संध्याकाळी 5 नंतर ये, इति सरिता. रागिणी तिच्या वाड्यावर तिला भेटायला गेली. रागिणीनं विचारायच्या अगोदर सरितानं आपली इत्यंभूत कथा सांगितली. रागिणीनं पृच्छा केली, एवढं सगळं झाल्यावर घरी का नाही गेलीस? कोणत्या तोंडानं जाणार? मी चूक केली, मलाच निस्तरायला पाहिजे. रागिणीनं सांगितलं, माझं लग्न होऊन मला 2 मुलं आहेत. माझे पती सरकारी खात्यात नोकरीला आहेत. आमचं स्वतःचं राहतं घर आहे. इकडं 2 दिवसांपूर्वी मावशीला भेटायला आले. उद्या मी निघणार आहे. सरिता म्हणाली, 2-3 दिवस थांबशील का? माझा जाहीर सत्कार येथील प्रतिष्ठित लोक करणार आहेत. मी PhD केली म्हणून. मी ज्या क्लासेसमध्ये लेक्चरर आहे त्यांनीच पुढाकार घेतलाय. त्यांनीच गावातील एका हॉलमध्ये सत्कार करायचं ठरवलंय. गावातील प्रतिष्ठित मंडळींना आमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे हा तिचा सत्कार मामलेदाराच्या हातून होणार होता. पेपरमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली. ठरल्याप्रमाणे सर्वजण हॉलमध्ये जमले. क्लासच्या मुख्याध्यापकांनी प्रास्ताविक केलं. सरिताबद्दल माहिती दिली. लग्नाबद्दलची माहिती सरितानं त्यांना दिली नव्हती. तिला स्टेजवर बोलावलं. गावचे नामांकित वकील 2 शब्द बोलले. सर्वजण मामलेदारांची वाट पाहत होते. सरिता स्टेजवर उठून आतमध्ये काही कामासाठी गेली. त्यावेळी मामलेदार विनय आला. सर्वांनी उठून त्यांचं स्वागत केलं. मामलेदार स्थानापन्न झाले. त्यांनी विचारलं, उत्सवमूर्ती कुठे आहेत? तेवढ्यात सरिता स्टेजवर आली. तिनं विनयला बघितलं आणि विचारलं, तू इथे कसा? विनय म्हणाला, तुझा सत्कार आहे हे मला माहीत नव्हतं. असो, तू PhD केल्याबद्दल तुझं अभिनंदन. तिने पण विनयचं मामलेदार झाल्याबद्दल अभिनंदन केलं. सरिताला शाल पुष्पगुच्छ विनयनं दिला. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी जमवलेले 1 लाख रुपयांची थैली पण विनयनं दिली. सरितानं ते पैसे मामलेदारांना देऊन हे पैसे गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरण्यास सांगितले. विनयनं ती थैली आपल्या सचिवाकडे दिली. कार्यक्रम उत्तम झाला. विनय सरिताला म्हणाला, मी आणि माझी बायको पण याच गावात राहतो. तुला वेळ मिळेल तेव्हा ये, आपण गप्पा मारूया. सरितानेही होकार दिला.
एके दिवशी विनयचा सरिताला फोन आला. त्यानं सांगितलं, आई बाबा आलेत, तू रविवारी ये. पुढील रविवारी सरिता विनयच्या घरी आली. आईला पाहून ती तिच्या गळ्यात पडली. आईनं तिचं सांत्वन केलं. सरितानं घर सोडल्यापासून सर्व इत्थंभूत माहिती सांगितली. आई म्हणाली, अगं तू का नाही घरी आलीस, आम्ही तुला समजून घेतलं असतं. तिनं उत्तर दिलं, मी कोणत्या तोंडाने येणार होते, मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला. सर्वांनी तिला समजावून घेऊन सांत्वन केलं. आई शेवटी मी एकाकी पडले.